नागपूर जिल्ह्यातील तब्बल 1600 महिला बचत गटांना प्रत्येकी 1 लाख रुपये निधी जो आहे तो वितरित करण्यात आलेला आहे। नवसखी उद्योगिनी योजनेअंतर्गत हा निधी दिलेला आहे आणि आपण चेक बघू शकतो। 1600 महिला बचत गट, प्रत्येक महिला बचत गटामध्ये 10 महिला आहे आणि अशा प्रकारे नागपूर जिल्ह्यातील तब्बल 16,000 महिलांना आपला रोजगार सुरू करण्यासाठी, आणि हे कर्ज नाही तर हे फिरतं भांडवल म्हणून बघा, प्रत्येक महिलेच्या हातामध्ये चेक आहे, चेहऱ्यावर आनंद आहे। या ठिकाणी बघा तारांगण प्रभासंघ हिंगणा महिला बचत गट आहे, नवजीवन प्रभासंघ जो मोद्याचा बचत गट आहे, या ठिकाणी उडान प्रभासंघ आहे आणि या महिलांच्या चेहऱ्यावर आनंद दिसतोय। ताई, खुश झाल्या? 1 लाख रुपये मिळाले? हो ना सर। काय कशासाठी वापरणार? उद्योगासाठी सर। काय करणार? बिझनेस आहे त्याच्यासाठी वापरणार आहे, महिला सक्षम करण्यासाठी। आणखी काही महिला इकडे। ताई, तुम्हाला 1 लाख रुपये मिळाले, कशासाठी वापरणार? बिझनेससाठी सर, बिझनेस उद्योगासाठी। हॅलो, आम्ही हा उद्योगासाठी आम्हाला 1 लाख मिळालेला आहे माननीय मुख्यमंत्री बावनकुळे साहेबांकडून, आणि आम्ही तो उद्योगासाठीच वापरणार आहे। उद्योगासाठी वापरणार। हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो, आनंद आहे चेहऱ्यावर। ताई, कशासाठी वापरणार? काय उद्योग सुरू करणार आहे? आम्ही छोटे छोटे उद्योग महिलांचे जे चालू केले आहे उपक्रम, त्याच्यासाठी हा पैसा वापरणार आहोत आणि जे गरजू महिला आहे, जे खरंच तळागाळातली महिला आहे आणि तिच्यापर्यंत हा लाभ आम्ही पोहोचवू। आणि आमचं उमेद अभियान असं आहे की गरजू महिलांपर्यंत आधी पोहोचतं। लाडक्या बहिणी आहे तुम्ही सरकार? हो, लाडक्या बहिणी आहोत आम्ही, पण गरजू महिला पण भरपूर आहे सर। आणि हा जो निधी कुठल्या याच्यातून दिला? नवसखी उद्योजिका योजना, हा केंद्र शासनाचा जिल्हा परिषदचा हा निधी आहे। उत्पन्न खनिजामधून हा उपक्रम खनिजमधून उपक्रम राबवलेला आहे। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो, प्रत्येक महिलेच्या हातामध्ये चेक आहे आणि तब्बल 16,000 महिलांना याचा फायदा होणार आहे। नागपूर जिल्ह्यात मध्ये हा उपक्रम राबवला गेला। देशातला पहिला उपक्रम आहे, महाराष्ट्रातला पहिला उपक्रम, पहिला जिल्हा जिथे तब्बल 16,000 महिलांना लाभ झालेला आहे आणि प्रत्येक महिला बचत गटाला प्रत्येकी 1 लाख रुपयाचा निधी वितरितही करण्यात आला आहे। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।